संजय शिरसाट जे पालकमंत्री आहेत आणि आता त्यांचा जो विषय झाला आहे हॉटेलचा, त्याच्या अगोदर त्याच्या सुनेबद्दलचा विषय आला होता. तो ती शेवटी सुनेबद्दल किंवा त्या एक महिलेबद्दलचा विषय, मग ती महिला स्वतःच पुढे आली, तिने सांगितलं की हा विषय काही नाही आहे वगैरे वगैरे. मग आता त्यांचे बंगला आहे 25 कोटीचा मोठा एक आलिशान बंगला, त्याच्यावरच्या बातम्या आहेत. मी एक पॅटर्न पाहिला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, जेव्हा अशा गोष्टी येतात ना बाहेर, आता धनंजय मुंडेचं लेटेस्ट उदाहरण तुम्ही घ्या किंवा अगोदर 10 वर्षापूर्वी छगन भुजबळ, अशा गोष्टी बाहेर येतात, मग त्याच्यातून एक दबाव वाढतो. आत्ता काय झालं आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये एक अंतर्गत असा एक डिस्टर्बन्स निर्माण झाला आहे. आणि तो असा झालेला आहे की एकनाथ शिंदेच्या जवळचा माणूस कोण आहे, संजय शिरसाट. अजित पवारांच्या जवळचा माणूस कोण आहे, धनंजय मुंडे. आपल्याला प्रॉब्लेम कोण क्रिएट करतो आहे. आता हे भाजपचे लोक करतायत असं नाही, काँग्रेसचे लोक हेच करतात, बाकीचे लोक हेच करतात. हे वेगवेगळे लॉबीज आहेत, ठीक आहे. कुठे वीक पॉईंट आहे कळत. आता हे आगवणे प्रकरणामध्ये अजित पवारांना टार्गेट केलं, त्याच्या अगोदर फडणवीसांना पण टार्गेट केलेलं आहे त्यांच्या बायकोच्या प्रकरणामध्ये. असं वेगवेगळ्या पद्धतीने हे होत राहतं. तर ह्याच्यातून माझा एक स्वतःचा एक सेन्स आहे, स्वतःचा एक आकलन आहे परिस्थितीचं. माझं असं आकलन आहे संजय शिरसाटच्या प्रकरणामध्ये की संजय शिरसाट म्हणजे मी हा धनंजय मुंडेंना सल्ला दिला होता ॲज ए वेल विशर म्हणून, तो त्यांनी मान्य केलं नाही. माझं म्हणणं असं होतं, धनंजय मुंडेंनी जेव्हा हे सगळं प्रकरण सुरू झालं की ह्याची इंटेन्सिटी ग्रॅव्हिटी त्यांना कळली नाही. मी तेव्हाच म्हटलं होतं की त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुढे येणारं संकट त्याची तीव्रता कमी होईल. माझं संजय शिरसाट यांना म्हणणं असं आहे की नाव ही द टार्गेट, आणि संजय शिरसाटांना आज नाही तर उद्या राजीनामा द्यावा लागेल. हॉटेल प्रकरणात नाही, अजून बऱ्याच गोष्टी आहेत, त्याचे खूप डिटेल्स बाहेर येणार आहेत. मग ते योग्य अयोग्य खरे खोटे हा नंतरचा विषय आहे. जसं छगन भुजबळांना जेलमध्ये जावं लागलं, मग त्याच्यानंतर त्याच्या सगळ्या खूप गोष्टी घडल्या, मग ते परत मंत्रिमंडळात आले, आता त्यांना परत मंत्रिमंडळ घ्यावं लागलं. म्हणजे राजीनामा द्यावा लागला म्हणजे काय करिअर संपलं असं होत नाही. पण आत्ता जी काही डायनामिक्स आहे या सरकारचं, त्याच्यामध्ये संजय शिरसाटचा राजीनामा घेणं हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे. मग आता ते किती दबावानंतर आणि किती बदनामीनंतर आणि किती कारस्थान झाल्यानंतर ते आणि मत्सर झाल्यानंतर ते राजीनामा देणं फार खरा प्रश्न आहे. माझं म्हणणं असं आहे की संजय शिरसाट यांनी आता धमक्या देऊ नये, त्यांनी डॅमेज कंट्रोलवर काम करावं, आत्मचिंतन करावं, शांत राहावं काही काळ. ते आमदार आहेतच ना, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, पहिले सगळा डॅमेज कंट्रोल करावा आणि परत मग आपलं सुरू करावं काम. काही 6 महिने 1 वर्ष तुम्ही मंत्री नाही राहिला म्हणजे काही नुकसान होत नाही. त्यामुळे